नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे. या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता वसुंधरेने ठरवलेलं असतं. आकाशला सगळं काही सांगायचं. शार्दूल विषयी सांगायचं. तो जिवंत आहे असं सांगायचं. आपला पहिला नवरा हा मेलेला नाहीये, तो जिवंत आहे हे सत्य आकाशरावांना कळायलाच हवं असं तिला वाटतं. ती आता तिच्या आईबाबांना फोन करते आणि सांगते की मी आकाशरावांना सगळं सत्य सांगण्याचा निर्णय घेतला आहे. आता आईबाबा आश्चर्यचकित होतात. त्यांना भीती वाटायला लागते, पण वसुंधरा त्यांची समजूत काढते आणि म्हणते, आई बाबा, कुठल्याही नात्याची सुरुवात आणि कुठल्याही नात्याची ओळख ही त्याच्या खरेपणावरच अवलंबून असते. प्रत्येक नात्यामध्ये प्रामाणिकपणा हा असावाच. आणि आकाशरावांचं आणि माझं नातं तर इतकं सुंदर आहे, इतकं निर्मळ आहे, आणि त्यामध्ये अशी लपवाछपवी नको. मला त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाहीये, त्यांना सगळं सांगायचंय. आता सुधीर म्हणतो, ठीक आहे वसुंधरा, तुला जे योग्य वाटेल तेच कर. आता वसुंधरा फोन ठेवते आणि आकाशला तिने सगळं सांगण्याचा निर्णय घेतलेला असतो. आकाश आणि ती एके ठिकाणी भेटलेले असतात. ती म्हणते, आकाशराव, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. मला तुम्हाला हे सांगितल्यानंतर तुमचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल हे मला वाटतंय. पण काही असो, मला तुम्हाला हे सांगायचंच आहे. आकाश म्हणतो, वसुंधरा, तुम्ही काहीही काळजी करू नका. अगदी मन मोकळेपणाने बोला. तुम्हाला जे काही सांगायचंय ते मी ऐकून घेईल. तर मग मित्रांनो, आता वसुंधरा जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर आकाश वसुंधरेला समजून घेईल का? किंवा तो वसुंधरेवर रागवेन का की वसुंधरेने एवढी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवून ठेवली? आकाश आणि त्याचे घरचे यांना अजूनही असंच वाटतंय की वसुंधरेचा पहिला नवरा हा या जगात नाहीये, वसुंधरा विधवा होती. पण आता आकाशला हे सगळं समजल्यानंतर तो काय रिॲक्ट करेल आणि वसुंधरेला समजून घेईन की नाही, ही नेहमीप्रमाणे समजूतदारपणाच दाखवेल. हे सगळं बघण्यासारखं असणार आहे. अशाच अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार.